नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कॅनरा बँकची कॅश विड्रॉल स्लिप कशी भरायची। जर तुम्हाला बँकेतून पैसे काढायचे असतील आणि विड्रॉल स्लिप कशी भरायची हे माहीत नसेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वात वर दिलेल्या जागेत आजची तारीख लिहा। उदाहरणासाठी मी इथे 26/2/2026 ही तारीख लिहित आहे। त्यानंतर अकाउंट होल्डर नेम या जागेत बँक खात्यात जसे नाव आहे तसेच पूर्ण नाव लिहा। पुढे अकाउंट नंबर या जागेत तुम्हाला 12 किंवा 13 अंकी खाते क्रमांक बरोबर लिहा। चुकीचा नंबर लिहिल्यास व्यवहार होणार नाही मित्रांनो। त्यानंतर अमाउंट इन फिगर्समध्ये आकड्यात रक्कम लिहा। मी उदाहरणासाठी 5000 रुपये रक्कम टाकत आहे। पुढे अमाउंट इन वर्ड्समध्ये रक्कम शब्दात लिहा। उदाहरणासाठी मी इथे 5000 रुपये लिहित आहे। त्यानंतर शेवटी खाली दिलेल्या जागेत बँकेत नोंद असलेली तुमची सही करा। लक्षात ठेवा मित्रांनो, जर तुम्ही फॉर्मवर केलेली सही जुळली नाही तर पैसे मिळणार नाहीत। मित्रांनो, आता आपली स्लिप पूर्णपणे भरून झालेली आहे। ही स्लिप भरल्यानंतर कॅश काउंटरवर द्या। कर्मचारी तपासणी करून तुम्हाला पैसे देतील। तर मित्रांनो, या विड्रॉल स्लिपबद्दल मी तुम्हाला एक महत्त्वाची सूचना देत आहे। तर ही स्लिप नेहमी निळ्या किंवा काळ्या पेननेच भरा आणि स्लिपवर या माहिती स्पष्ट आणि स्वच्छ अक्षरात लिहा मित्रांनो। आणि जर तुमच्या स्लिपवर तुम्ही मोठी रक्कम काढत असल्यास तुमचं ओळखपत्र सोबत ठेवा। बँकेतून जर ओळखपत्र मागणी केली तर तुम्ही ओळखपत्र दाखवू शकता। तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच बँक संबंधित माहितीसाठी आमच्या टीच इन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।